नाशिकच्या अंबड परिसरातील आझादनगर खाडी भागात रात्रीच्या सुमारास कोयते व तलवार घेऊन आलेल्या टोळक्यांनी अक्षरशः दहशत माजवली। वाहनांची तोडफोड, घरावर हल्ला आणि नागरिकांना धमक्या देत परिसरात खळबळ उडवून दिली। रात्री 1:30च्या सुमारास अंबडमधील आझादनगर खाडी परिसरात 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं हातात कोयते, तलवारी आणि लाकडी दांडके घेऊन धुमाकूळ घातला। संशयित आरोपी गैसुद्दीन रजामुल्ला शेख राहणार संजीव नगर अंबड आणि त्यांचे 5 ते 7 साथीदार हे दुचाकीवरून येऊन तक्रारदार अमीन हारून खान यांच्या घरासमोरील 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड करत घराच्या दरवाजावरही वार केले। टोळक्याने त्या ठिकाणी उभ्या असलेल्या छोटा हत्ती वाहनासह 2 दुचाकींचं देखील नुकसान केलं। इतकंच नव्हे तर नागरिकांना देखील शिवीगाळ करत धमक्या देण्यात आल्या। या घटनेनंतर तक्रारदार अमीन खान यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली। दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। नाशिक सारख्या पवित्र शहरात हातात कोयते तलवारी घेऊन नागरिकांच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या टोळक्यांवर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।